नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 19 जून आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, पाऊस चालू आहे आणि दोन्ही शेड पॅक आहे। ग्राउंडवरती पण 4-5 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे आणि लिलाव चालू झालाय। पहिली लाईनचा अर्धा लिलाव झालाय, बघू लगेच बाजार भाव आपण। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगितले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट जे पण निघेल ते आपण शेवटला सांगतच असतो व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला बाजार भाव कळतील पिकअपचं आणि ट्रॅक्टरचं। तर आपण सुरुवातीला 6 मिनिटाचं ट्रॅक्टरचं लिलाव टाकेले आणि त्याच्यानंतर 6 मिनिटाचं पिकअपचं लिलाव टाकेले। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चला भाव बघूया। मित्रांनो, पहिले आपण ट्रॅक्टरचा लिलाव बघतोय। पहिलंच नागी क्वालिटी बघू शकतो तुम्ही, साईज बघू शकता। 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे। काय भाव गेलाय? 1653 1653 रुपीज 1653 रुपये। आणि कुठला कांदा? दोनगाववाडी। बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा संगी। ठीक आहे, पुढं बघू काय भाव गेलं? 2125 कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो। 2125 2125 रुपीज। साईज बघू शकतो मी, एक साईज माल आहे। कुठला आहे कांदा? दोनगाववाडी। आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, ठीक आहे, बघू शकतो तुम्ही 60 ते 70 साईज मध्ये कांदा आहे, एक साईज माल आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1355 1355 रुपीज। हा, आज कमी झालाय ना वाटतं थोडं भाव। कितीने कमी झालं तरी साधारण चालू नाही 2100-2200। आपला हा किती गेला होता बोलले तुम्ही? परवाच्या दिवशी 2450 आणि आज किती गेला? 1355। अच्छा, माल तोच सगळं एकच। हां हां हां, भरपूर मोठी घसराने म्हणजे निम्म्याला निम्म्या। आणि 400 काय गोल्टी जायली का? ते खराब। अच्छा, ठीक आहे, खात 400 रुपये जायले बघू शकतो तुम्ही। ठीक आहे, कुठले आपण? आयरगाव। आणि याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं ते प्रशांतचं बियाणं आहे। ठीक आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही 60-65 साईज आहे। पुढं बघू काय भाव गेला दादा? 1160 रुपये जायले 1160 रुपीज। कुठले दादा? आंतरवेली। याचं बियाणं कोणतं होतं दादा? पुन्हा पोरसुंगीचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढं बघू काय भाव गेलं? 2230। कुठला आहे कांदा? शिंदे दिगत 2230 2230 रुपीज 2230। याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं नाही सांगता येणार। बरं बरं, ठीक आहे, बघू शकतो तुम्ही साईज 60-65 साईज आहे, एक साईज माल आहे। पुढं बघू बघू शकतो तुम्ही खाद आहे मित्रांनो। काय भाव गेला दादा? 500 रुपये खात जायले 500 रुपीज। आणि कुठले दादा? वडळबुई। ठीक आहे, पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे मित्रांनो। काय भाव गेला? 580 1580 रुपीज। कुठले? खडकजाम 580 रुपये गोल्टी जायले। बरं, आणि हे काय भाव गेलो? 1325 1325 रुपीज 1325। काल 1551 गेलं होतं ना, म्हणजे आज 200 नि। बरं, आणि परवाच्या दिवशी काय केलं होतं? 1671 रुपये, म्हणजे कमी कमी होत गेला आहे। बरं, याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा, खैरवाडीचा कांदा आहे मित्रांनो, बघू शकतो। ठीक आहे, पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1200 रुपये 1200 जायले। काल परवा होते का? काय गेलं होतं? 1600 रुपये जायले। अच्छा, 1200 रुपये जायले 1200 रुपीज। आज भारी माल होता ना, म्हणजे काल परवापेक्षा भारी माल आज तरी कमी गेला बॉस। बरं, ठीक। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोवरचं बियाणं आहे ना। साईज बघू शकतो मी 50-55 साईज आहे, येल्लोवरचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढं बघू बघू शकतो मी कांद्याची क्वालिटी। काय भाव गेला? 1515 जायले 1515 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रगतीचं बियाणं आहे। ठीक आहे, वडनेर कांदा आहे, 55-60 साईज आहे। पुढं बघू बघू शकतो मी मित्रांनो 60-65 साईज आहे कांद्याची। कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? काय भाव गेलं? 1600 रुपये जायले। काल परवा होते का? 1600 जायला होता ना, सेम गेला भाऊ। ठीक आहे, 1600 रुपीज 1600 रुपये। पुढं बघू काय भाव गेलं? 300 रुपये बघू शकतो मी गोल्टी। कुठले दादा? ओझे। ठीक आहे, 300 रुपये 300 रुपीज। पुढं बघू काय भाव गेलं?
1199 लगभग 1200 रुपये. बघू शकतो तुम्ही 1200 रुपीज. कुठले? मुखेड दूधखेड. अच्छा ठीक आहे दूधखेड ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1552 1552 रुपीज. कुठला आहे कांदा? जवळकेवणी ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? रशियनचं बियाणं आहे. जवळकेवणीचा कांदा आहे. 60-65 साईज आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 17.5 1750 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. काल परवा होते का? नाही का? अच्छा ठीक आहे. 2200 गेला होता ना. आणि याचं बियाणं कोणतं होतं? आंबरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1206 1206 रुपीज. कुठले? हा बोपेगाव. बरं संजय कावळे. बरं ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1551 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. 55 साईज आहे. 50-55. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1670 1670 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. साईज बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे. वडनेर भैरवचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे ना. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही प्रसादचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. काय भाव गेला दादा? 780 रुपये 780 रुपीज. कुठले? उंबरखेड. ठीक आहे. 780 रुपये जाईल. पुढं बघू. बघू शकता क्वालिटी 50 ते 55 साईजमध्ये एक साईज माल आहे. काय भाव गेला आहे? 2040. बघू शकतो तुम्ही 2040 जाईल. 2040 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. दादा बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे. 50-55 साईज आहे. पुढं बघू. तर मित्रांनो पहिली लाईन आणि पहिली नगापासून घेतो आपण. काय भाव गेलाय? 1300 रुपये. 1300 जायले. बघू शकतो तुम्ही 1300 रुपीज 1300 रुपये. कुठला आहे कांदा? मोहाडी. बरं 1300 रुपये. 50 ते 60 साईज आहे. पुढं बघू. काय भाव गेली खात? 500 रुपये खात जायले. 500 रुपीज. कुठले काका? पंचकेश्वर. ठीक आहे. दादा काय भाव गेलं? 1800 रुपये जायले. साईज बघू शकतो तुम्ही 75-80 साईज आहे मित्रांनो. गोळा माली. कुठला आहे कांदा? दोडंबा. दादा बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा ठीक आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1800 रुपये झाले. 1800 रुपीज. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेला दादा? 1303 1303 रुपीज. कुठला आहे कांदा? कोकणगाव. बियाणं कोणतं होतं काकाचं? हा बर. पुढं बघू. काय भाव गेलं? 500 रुपये गेले फक्त. 500 रुपये गोल्टी. 500 रुपीज. कुठले दादा? नारायणगाव. आणि हे काय खाद आहे का? खाद काय भाव गेली? 500 रुपये. अच्छा सरलट लावली का? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1250 जायले. बघू शकतो तुम्ही 1250 रुपीज. 12.5. कुठले? पाटोदा. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 45 ते 50 साईज कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? हा गेला 1290 रुपये. 1290. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? रामाजी. बरं तारीख दाखवा. हां 1290 1290 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. कोण आहे? काय भाव गेलं? 1280 रुपये. बघू शकतो तुम्ही 1280 रुपये. 1280 रुपये. कुठला आहे कांदा? काल परवा होते का? नाही ना. वने सुकेनाचा कांदा आहे. 50 ते 55 साईज आहे. काका का काल होते का तुम्ही? नाही परवा पहिला दिवस आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1540 1540 रुपीज. 1540. कुठला आहे कांदा? पिंपळस. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पिंपळसचा कांदा आहे. अनुराधाचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही साईज. बघू शकतो तुम्ही 60-65 साईज आहे. आणि काल परवा होते? नाही ना. ठीक. पुढं बघू.
काय भाव गेला काका? 1100 रुपये. 1100 रुपये. 1100 जाईल बघू शकतो तुम्ही. 1100 1100 रुपीज. कुठले? वडळी. वडाळी. आणि काल होते का? काल नव्हते ना. ठीक आहे. साईज बघू शकतो मी 50-55 साईज आहे. 1100 रुपये. पुढं बघू काय भाव गेले का? 466 बघू शकतो मी. खाले मित्रांनो 466 466 रुपीज. कुठले? लोणवाडी. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये जायले बघू शकतो. 55 ते 60 साईज आहे कांद्याची. कुठला आहे कांदा? चांदोरी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो मी चांदोरीचा कांदा आहे. साईज बघू शकतो मी. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. 1200 रुपये ना. ओके. साईज बघू शकतो मी 45 ते 50 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1450. 1450 जायले 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. आणि बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू गोल्टी बघू शकतो मी. काय भाव गेला दादा? बघू शकतो मी 525 जायले 525 रुपीज. कुठले दादा? बरं. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 951 रुपये. 951 रुपीज. कुठले? वरखेडा. चाळीतला माल आहे ना? चाळीतलं आहे ना. ठीक आहे. वरखेडा. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याची. काय भाव गेलं? 1580. 1580 रुपीज. कुठले दादा? वडळी नजीक. वडळी नजीक. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1520. 1520 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. 1520. साईज बघू शकतो मी 55 ते 60 साईज आहे कांद्याची. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं काका? कोण आहे इकडं? कोणीच नाही. पुढं बघू काय भाव गेलं? 651. क्वालिटी बघू शकतो मी. चोपडा माल आहे. 651. 651 रुपीज. कुठले दादा? वडनेर भैरव. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1260. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुकेना. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा ना. येलोराचं बियाणं आहे. 55-60 साईज आहे कांद्याची. पुढं बघू काय भाव गेलं? 1200 रुपये. बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. 1200 रुपये जायले 1200 रुपीज. कुठले? पटावा. बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. पटावाचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा? 1100 रुपये. 1100 जायले बघू शकतो तुम्ही. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले दादा? बरं. पिंपळनेर ना. बरं. ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो आज बाजारभाव थोडं कमी झालं आहे. रिवर्स झालं आहे. कमीत कमी बाजारभाव मित्रांनो 100 ते 700-800 पर्यंत आहे. सरासरीमध्ये मित्रांनो 1000 ते 1600 पर्यंत आहे. आणि हायस्ट बाजारभाव मित्रांनो 2600 पर्यंत जातोय. 1800 पासून तर 2600 पर्यंत. आज सरासरी बाजारभावामध्ये कमी दिसला आपल्याला. तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.